नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज माझ्या कवितेचा विषय आहे उन्हाळा आणि कवितेचं शीर्षक आहे तापमान खूप वाढलं आहे. आणि तसं पाहता ही कविता जर बाहेर उन्हात उभं राहून केली असती तर आणखीनच शोभून दिसली असती. पण विषय असा आहे, उन्हात उभं राहणं तर लांबच, पण घराबाहेर पडणं अशक्य झालं आहे. एवढं बाहेर ऊन आहे आणि एवढ्या वाढत्या उन्हाला आपणच कारणीभूत आहे हेही विसरता कामा नये. कारण माणूस ज्या पद्धतीने जंगल तोडतं आहे आणि निसर्गाचा समतोल कुठंच ठेवत नाही, अशा पद्धतीने आपणच निसर्गाच्या या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत असतो. तर माझी कविता मी सादर करतो. तापमान खूप वाढले. आजकाल तापमान खूपच वाढले. जणू सूर्यदेवाचं डोकंच चढलंय. माणसाला करू द्या हो कितीही उपाय, पण उन्हानं माणसाचं कंबरच मोडलंय. घराबाहेर तर सर्वांना जावंच लागतंय. कारण बाहेर कामधंद्याचं सारच नडलंय. काही जण एशीत बसून खातही असतील, पण शेतकऱ्याचं नातं मात्र उन्हाशीच जोडलंय. एकीकडे हा कोरोनाही पाठ सोडेना, दुसरीकडे उष्माघाताचंही प्रमाण खूप वाढलंय. माणसाने आता जगावं की मरावं, काय माहीत निसर्गाच्या मनात आता काय दडलंय. उन्हाळा तर हा दरवर्षीच येतो, पण यावर्षी जरा अजबच घडलंय. आजवर तापमान 40 अंशावर कधी गेलं नाही, पण आज 45 अंशाच्या वर तापमान चढलंय. पण आज हे असं का होतंय? कारण आज प्रदूषणच खूप वाढलंय. माणसेही बिनधास्त जंगल तोडतायत, त्याने निसर्गाचं संतुलनच बिघडलंय. आजकाल तापमान तर खूपच वाढलंय. जणू सूर्यदेवाचं डोकंच चढलंय. माणसाला करू द्या हो कितीही उपाय, पण उन्हानं मात्र माणसाचं कंबरडच मोडलंय. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.